नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पालकचे पराठे। तर त्यासाठी मी इथे पालक शिजवून घेतला, त्यानंतर तो थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं घालायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये तीळ घातलंय, ओवा घातलाय, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार केलेली पालकची पेस्ट घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी न घालता याचं पीठ मळून घ्यायचं। पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही। त्यानंतर वरून तेल लावायचं आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर इथे एक गोळा घेतला, त्याच्यावरती सुकं कणिक घालून घ्यायचं आणि आपण चपाती लाटतो ना अगदी त्याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा याचा। बऱ्याच लहान मुलं अशी आहेत ज्यांना पालकची भाजी अजिबात आवडत नाही। तुम्ही अशा पद्धतीने पालकचे पराठे करा, मुलं आवडीने खातील। तुम्ही हे सॉससोबत देऊ शकता किंवा चटणीसोबत सुद्धा खूप छान लागतात। तर जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आणि तव्यावरती दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घ्यायचा। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।